मला पोलीस डिपार्टमेंटचा आदर आहे, अभिमान आहे. सीआयडीचा पण आदर आणि अभिमान आहे. अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही नाही, पण कुठं ना कुठं तरी सीआयडीवर वरून दबाव तिथं दिसतोय आणि वरून दबाव असल्यामुळे जी कारवाई व्हायला पाहिजे, जो तपास व्हायला पाहिजे, ज्या गतीने व्हायला पाहिजे, ज्या पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, तो दुर्दैवाने त्या ठिकाणी होत नाही. गेल्या वेळेस आम्ही आलो तेव्हा सगळे अधिकारी क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईला गेले. आता आम्ही आलेलो आहोत. काल आम्हाला फोन आला, काहीतरी महत्वाची बैठक आहे, आज येऊ नका. आम्ही म्हणलो काल सुट्टी होती म्हणून आम्ही आलो नाही, पण आज आम्ही येणार. त्यामुळे तपासाची गती काय, तपास कुठपर्यंत आला हे आम्ही बघू. आणि समजा ठीक आहे, आज आम्ही लॉक घेऊन आलो असलो तरी आता आम्ही थांबू, चर्चा करू, काय झालं हे बघू. आणि नाहीतरी सीआयडीचं कामच करणार नसेल तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, आणि तसंही पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय खर्च कमी झाला पाहिजे, मग सीआयडीवर होणारा खर्च हा कमीच करून टाकू, अशी भूमिका सामान्य लोकांची आणि आमच्या सगळ्यांची आहे. तपास जर करत नसेल तर या एसीच्या ऑफिसमध्ये बसून या अधिकाऱ्यांनी केलं काय आणि करणार काय, म्हणून खर्च पूर्णपणे बंद केलेला. पण अपघाताला 4 महिने पूर्ण झाले. 4 महिन्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पदावरती असलेली व्यक्ती, त्याचा जर तपास होत नसेल, 4 महिने तुम्ही असं म्हणताय की आम्ही वारंवार येतोय, अर्थ आहे कुठे की राजकारत्यांची मानसिकता नाही. राज्यकर्त्यांची अजिबात मानसिकता नाही. अजितदादांना न्याय देण्याची भूमिका या सरकारची नाही. दादा समोर बघा. तिथं बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की मी स्वतः अमित शहा साहेबांना भेटेल, सीबीआयला हा तपास देण्याबद्दल चर्चा करेल, व मी जे मुद्दे मानले होते अधिवेशनात आणि बाहेर पण, हे सगळे मुद्दे अमित शहा साहेबांबरोबर आम्ही चर्चेत आणू. काय झालं, अनेक वेळा ते भेटले. काल सुद्धा ते भेटायला गेले होते. आणि भेटायला कसे गेले तर आम्ही कांद्याच्या बाबतीतलं आंदोलन केलं म्हणून त्यांच्यासमोर कुठेही पर्याय राहिला नाही, म्हणून अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला जाऊन तिथं बसलं होतं. आता मग 5 मिनिटं काढून मित्राबद्दल थोडी चर्चा करून सीबीआयकडे हा तपास द्यावा, एवढं काय अवघड आहे सीबीआयला तपास द्यायचं. तो सुशांत सिंग राजपूतचा केस, एक ऍक्टर, कुठलाही व्यक्ती हा महत्वाचा असतो, 2 दिवसात तपास हा सीबीआयकडे दिला जातो. दादांच्या बाबतीत 4 महिने झाले तरी जर तिथं महत्व दिलं जात नसेल तर नेत्याची ही परिस्थिती तर गरीबाची काय, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये झाली. याच्यासाठी झालेले तपास कुठपर्यंत आला हे बघावं आणि कुठं ना कुठं तरी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला संदेश द्यावा लागेल की असे काही डिपार्टमेंट जे दबावाखाली चालतात, मग असे डिपार्टमेंट दबावाखाली चालणार असतील आणि गरीबाला आणि नेत्याला जर न्याय मिळणार नसेल तर लॉक लावून डिपार्टमेंट बंद करून खर्च कमी करणं जास्त उचित ठरू शकतं. आज काय लगेच